नमस्कार मैत्रिणींनो, तुम्हा सर्वांचं मी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करते। तर आज आपण बनवणार आहोत मूग डाळीचे डोसे। तर त्यासाठी इथे मी सर्वप्रथम 2 वाटी मूग डाळ व 1 वाटी तांदूळ घेतलेले आहेत। हे मूग डाळ आणि तांदूळ मी 2 ते 3 पाण्याने अगदी छान असे स्वच्छ धुवून घेणार आहे व धुतल्यानंतर आपल्याला हे मूग डाळ आणि तांदूळ 3 ते 4 तासांसाठी भिजत ठेवायचे आहेत। तुम्ही पाहू शकता इथे मी मूग डाळ आणि तांदूळ 3 ते 4 तासांसाठी भिजत घातली होती। आता 3 ते 4 तास झाले आहेत। मी हे मूग डाळ आणि तांदूळ मधलं पाणी सर्व काढून घेणार आहे व छान असं मिक्सरला बारीक करून घेणार आहे। मूग डाळ आणि तांदूळ मिक्सरला बारीक करताना यामध्ये आपण लसणाच्या पाकळ्या, हिरवी मिरची, कोथिंबीर आणि जिरं वापरणार आहोत। तुम्ही तुमच्या चवीनुसार किंवा तुमच्या आवडीनुसार हिरव्या मिरचीचं प्रमाण कमी जास्त करू शकता। तुमच्या घरात लहान मुलं हे डोसे खाणार असतील तर थोडं मिरचीचं प्रमाण तुम्ही कमीच ठेवा। तुम्ही पाहू शकताय मी आपल्या डोस्यांसाठी लागणारं बॅटर रेडी करून घेतलं आहे। आता यामध्ये आपण थोडी हळद आणि चवीनुसार मीठ टाकणार आहोत। मीठ आणि हळद टाकल्यानंतर आपण हे मिश्रण अगदी छान असं मिक्स करून घेणार आहोत। मीठ आणि हळद छान असं मिक्स झाल्यानंतर आपण हे डोस्यांसाठीचं मूग डाळीचं बॅटर अर्ध्या तासासाठी साईडला ठेवणार आहोत। तोपर्यंत आपण एका साईडला डोस्यांसोबत खाण्यासाठी शेंगदाण्याची चटणी तसेच बटाट्याची सुकी भाजीसुद्धा आपण बनवून घेणार आहोत। इथे मी शेंगदाण्याची ओली चटणी करण्यासाठी 1 वाटी भाजलेले शेंगदाणे घेतलेत। यामध्ये मी 2 ते 3 लसणाच्या पाकळ्या तसंच भिजवलेली चिंच वापर करणार आहे। यामध्ये तुम्ही चिंचच्या ऐवजी दहीसुद्धा वापरू शकता, पण मी इथे चिंच वापरते। तसेच चटणीमध्ये चिंचेची चव बॅलन्स करण्यासाठी इथे मी थोडी साखर घेते, तसंच चवीनुसार मीठ टाकायचं आहे व हे पाणी टाकून मिक्सरला छान अशी ग्राइंड करून घ्यायचं आहे। तुम्ही पाहू शकताय इथे आपली शेंगदाण्याची चटणी छान अशी बारीक करून झालेली आहे। आता ही चटणी आपण एका बाउलमध्ये ट्रान्सफर करूयात व आता ह्या चटणीसाठी लागणारा तडका आपण तयार करूयात। इथे एका मी पॅनमध्ये तेल घेतलेलं आहे। हे तेल गरम झाल्यानंतर यामध्ये आपण मोहरी टाकणार आहोत व मोहरी तडतडली की यामध्ये आपण आपल्या आवडीनुसार तिखट टाकणार आहोत व तिखट टाकल्यानंतर आपण हा तडका चटणीवर घेणार आहोत। तुम्ही पाहू शकताय इथे आपला चटणीसाठी लागणारा तडका रेडी झाला आहे। मी आता हा तडका चटणीवर टाकून घेतला आहे। ह्या तडक्यामुळे आपल्या चटणीची टेस्ट आहे ना ती एकदम भारी होते। अशा रीतीने मी शेंगदाण्याची चटणीसुद्धा रेडी करून घेतली आहे। तर आता आपण डोसे बनवण्याच्या कृतीकडे वळूयात। सर्वप्रथम आपल्याला गॅसवरती फ्राय पॅन ठेवून पॅन अगदी छान असा गरम करून घ्यायचा आहे व डोसे टाकण्याआधी त्यावरती थोडं मिठाच्या पाण्याचा शिडकावा करायचा, जेणेकरून आपण ज्यावेळेस डोसे टाकतो पॅनवरती तर ते पॅनला चिटकत नाही व छान असे डोसे आपले निघतात। आता गॅसची फ्लेम आपल्याला लो करायची आहे व ह्या मध्यम आचेवरती आपण छान असा चमच्यानी डोसा पसरवून घेणार आहोत। तुम्ही पाहू शकताय अगदी छान असा आपला डोसा करून झाला आहे। हा डोसा टाकल्यावरती आपल्याला लो फ्लेमवरती छान असा डोसा फ्राय होऊ द्यायचा आहे। आता याला मी थोडं कडेकडेने तेल टाकते। तुम्ही पाहू शकता आपल्या डोस्याच्या कडा आपोआप सुट्या होत आहेत।
अशा ह्या सर्व कडा काढून घेऊन डोस्याची वरची साईडसुद्धा आपण फ्राय करून घेणार आहोत. मैत्रिणींनो, तुम्ही ही वरची साईड जी आहे ती फ्राय नाही केली तरी चालेल, पण हा डोसा मी पहिले माझ्या छोट्या मुलीला देणार आहे, त्यामुळे मी खालची साईडसुद्धा अगदी छान अशी फ्राय करून घेते आहे. अशा रीतीने आपला डोसा रेडी झालेला आहे. आपला डोसा छान असा क्रिस्पी आणि क्रंची झालेला आहे, तुम्ही पाहू शकताय. व हा गरमागरम डोसा बटाट्याची भाजी व शेंगदाण्याच्या चटणीसोबत अगदी छान असा एन्जॉय करा. अशाच रीतीने मी आता बाकीचे सुद्धा डोसे बनवून घेणार आहे. तुम्ही पाहू शकताय आपला डोसा बटाट्याच्या सुक्या भाजीसोबत चटणीसोबत छान असा रेडी आहे. तर मैत्रिणींनो, तुम्हीसुद्धा अशा प्रकारे डोसे बनवून बघा आणि तुम्हाला आवडले का मला कमेंटद्वारे नक्की